नमस्कार. यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जीवन रत्नांची प्रेरणा, जीवनाचा प्रवास. कोणाचा? आपल्या सर्व रत्नांचा, आपल्या मुलांचा. त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला? मुलांचं मैत्रीण किंवा मित्र बना. त्यांचं सगळं शांतपणे ऐकून घ्या. मुलं नेहमी बरोबर कशी आहेत हे त्यांना वारंवार पटवून द्या, किंवा बरोबर होण्यासाठी आपण स्वतः काय केलं पाहिजे त्याच्यावर काम करा. जेव्हा मुलांची मित्र किंवा मैत्रीण आपण बनत असतो त्यावेळेला त्यांच्या मनात चाललेलं हितगुज आपल्यापर्यंत नक्कीच पोचतं. कारण मुलं हे हितगुज फक्त मित्र किंवा मैत्रिणींशीच बोलतात. मग आपण जर ते बनलं तर आपल्यापर्यंत ते नक्कीच पोचेल. मुलं बोलत असताना त्यांचं सगळं शांतपणे ऐकून घ्या. त्यांना कळू दे की मी जेव्हा बोलतो किंवा मी बोलते तेव्हा माझं ऐकून घेणारं माझा हक्काचं माणूस आहे. पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांची विचारधारा, त्यांची कार्यधारा कुठे चाललेली आहे, कुठे पोचती आहे हे आपोआप तुम्हाला कळेल आणि त्याच्यावर तुम्हाला खूप शांतपणे काम करता येईल. तेच तुम्ही केलं पाहिजे. मुलांना नेहमी ते बरोबर कसे आहेत हे पावलोपावली त्यांना सांगितलं पाहिजे. हां, हे बरोबर आहे, हां हे बरोबर आहे. आणि ते बरोबर करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल. आपण नेहमी सांगतो हे चुकतंय, असं चुकीचं नको करू रे. अरे पण हे सांगण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हली नेहमी हेच सांगूया त्यांना. तुम्ही सांगा त्यांना हे बरोबर कसं आहे, आणखी सुंदर कसं होऊ शकतं. या पद्धतीने जर आपण मुलांशी सुखकरपणे त्यांच्याशी हितगुज केलं, त्यांचं ऐकून घेतलं तर त्यांचा प्रवास आहे त्याच्यापेक्षा नक्की सुंदर होईल, नक्की चांगला होईल, नक्की यशस्वी होईल. तर जर हे मुलांसाठीचं वाक्य मी सांगितलेलं आवडलं असेल तर यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा. दुसऱ्यांसाठी उपयोगाचं आहे तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.